मस्त असं जाळीदार डाळ तांदळाच्या ढोकळ्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर 3 वाटी तांदूळ, 1 वाटी चणा डाळ 5 ते 6 तासापूर्वी भिजत ठेवलेली होती। त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि भिजलेली जी डाळ आहे ती मस्त अशी वाटून घ्यायची आहे। पाणी टाकून एका भांड्यामध्ये काढून घेऊया। सोबतच पाव वाटी आपल्याला दही घालायचं आहे, पाव चमचा हळद आणि वाटलेली हिरवी मिरची, लसूण, अद्रकचा ठेचा, त्यानंतर तेलाची कडकडीत फोडणी यामध्ये घालायची आहे। तर ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून हे जे मिश्रण आहे हे रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे। पीठ मस्त फर्मेंट झालं की आपला जो ढोकळा आहे हा छान असा जाळीदार तयार होतो। दुसऱ्या दिवशी सकाळी आपले जे पीठ आहे मस्त असं फर्मेंट झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे। सर्व जिन्नस एकजीव करायचे आहे आणि एका ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे। वरतून थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला 15 मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती छान असं वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिटाच्या अगोदर अजिबात आपल्याला झाकण उघडून बघायचं नाही। इथे 15 मिनिटं झालेली